केंद्र सरकार की ईपीएस 95 पेंशन योजना के तहत सेवानिवृत्त कर्मचारियों को बहुत कम पेंशन मिल रही है। इसी मुद्दे को लेकर सांसद प्रतिभा धानोरकर ने लोकसभा में आवाज उठाई और पेंशन में बढ़ोतरी की मांग की। केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाद्वारे आयोजित ईपीएस 95 योजनेअंतर्गत आपल्याला माहित असेल की 1000 रुपये ते 4000 रुपये असं अल्पसा मानधन या सगळ्या पेन्शनधारकांना मिळत आहे आणि निवृत्ती कर्मचारी नोकरीत असताना ईपीएफओ कडे मासिक पगारातून त्यांनी 1995 ला 415, 2001 पासून 551 आणि 2014 पासून 1250 असं अंशदान जमा केलेलं आहे आणि जवळपास जीवनातील 35 ते 40 वर्ष त्यांनी आपल्या या सेवेत घालवले। देशाच्या उभारणीत आपलं अख्खं आयुष्य त्यांनी खर्च केलं आणि आपल्याला माहित आहे की वृद्धापकाळात अल्पसं असं मानधन त्यांना मिळतं। त्यांचा रोजचा जो दैनंदिन खर्च आहे तो यामध्ये भागत नाही। ईपीएस 95 योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांनी 5 ते 15 लाखापर्यंत केंद्र सरकारकडे जे मानधन जमा केलं आहे साधारणतः 8 कोटी रुपये ते जमा आहे आणि असे साधारणतः निवृत्ती कर्मचारी हे 80 लाखाच्या जवळपास आहे। माझी आपल्याला विनंती आहे की कोश्यारी समितीच्या अहवालानुसार या सर्व कर्मचाऱ्यांचं मानधन हे 9000 रुपये आपण करावं आणि आरोग्य सेवा सुद्धा त्यांना देण्यात यावी।